नीट परीक्षा सुरळीत व्हावी म्हणून काही केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली असेल तर संजय राऊत तुमचा पोटशूळ का उठतोय? कारण तुम्हाला माहित आहे की या प्रकरणामध्ये काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये पेपर फोडला. काँग्रेसचे लागेबंदे असलेले शिवराज मोटेगावकर हा आज जेलमध्ये आहेत, सीबीआयच्या ताब्यामध्ये आहे. तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला चकार शब्दांनी प्रश्न विचारत नाहीत, राहुल गांधींना चकार शब्दांनी प्रश्न विचारणार नाहीत. तुमच्यात हिंमत असेल तर मोठेगाव प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना जाब विचारा आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करा. भारतीय जनता पार्टीचा आणि या पेपर फुटी प्रकरणाचा काहीही संबंध नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपलेलं आहे हे संजय राऊतांनी मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा दिलाय, आता हा भोपळा मिळाला आणि या भोपळा हाती घेऊन आता काही होणार नाही हे एक प्रकारे संजय राऊतांनी मान्य केलंय. जरा हर्षवर्धन सपकाळांना देखील संजय राऊतांनी सांगावं की आपल्याला भोपळा मिळालाय आणि हा भोपळा स्वीकारण्याची तयारी ठेवा. संजय राऊत असं म्हणाले की त्यांना खुमखुमी असेल तर लढू द्या. संजय राऊत, काँग्रेसची खुमखुमी देखील जिरलेली आहे, तुमची खुमखुमी देखील जिरलेली आहे. आता संजय राऊतांनी मान्य केलंय की आम्ही पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकांची तयारी केली पाहिजे, आता कुठलीही निवडणूक लढली नाही पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय, ज्या पद्धतीने वेगवेगळे पक्ष संपलेत असे भविष्यवाणी करतायत, तुमची अवस्था अतिशय वाईट होईल आणि तुमचा संपूर्ण पक्ष हा लयाला जाईल किंवा काँग्रेसमध्ये विलीन होईल.